राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्या बरोबर आहेत। रोहितजी, तुम्ही एकंदरीतच आज आरोप करतायत, तुम्ही ट्विट देखील टाकलेलं होतं की मंत्र्यांचे बंगल्यांवरती सातत्यानं मोठी मोठी बिलं जी आहेत, खर्चाची बिलं समोर येताना पाहायला मिळतात आहेत। सातत्याने हे रिनोव्हेशन करण्याचं कारण काय आणि तुमच्याकडे आतापर्यंत कोणकोणत्या मंत्र्यांच्या बंगल्यांवरती किती पद्धतीने कशा पद्धतीने खर्चाचे आकडे पुरावे तुमच्यापर्यंत आलेले आहेत? सरकारचं काय आहे की कुणी गरीब माणूस सरकारकडे जर गेला कुठल्याही समाजाचा आणि म्हणाला की आम्हाला मदत करा, तर सरकार म्हणते आमच्याकडे पैसा नाही। शेतकऱ्याची तीच परिस्थिती, विद्यार्थ्यांची तीच, युवांची तीच आणि सगळ्याच समाजाच्या लोकांची तीच परिस्थिती आहे। पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर उधळपट्टी इतक्या मोठ्या प्रमाणात या सरकारमध्ये पैशाची केली जाते। आता 1.5 वर्षापूर्वी म्हणजे हे 2024 इलेक्शन होण्यापूर्वी मी अधिवेशनामध्ये एक मुद्दा मांडला होता। काय मुद्दा होता की 9-10 महिन्यापूर्वी तुम्ही बंगल्यांवर कामं केलीत, मंत्र्यांच्या 30-40 कोटीची कामं करून झालेली आहेत। आता परत एकदा म्हणजे 9 महिन्यानंतर त्याच बंगल्यांवर परत 30-35 कोटीची तुम्हाला कामं का करायला लागतात, असा प्रश्न मी त्यावेळेस तिथं केला होता। गुलाबराव पाटील साहेब चिडले। त्यांनी मला सांगितलं की रोहित पवार खोटं बोलतात, त्यांच्याकडे पुरावे नाहीत, पुरावे असते तर द्या, असं कुठे खर्च करत नसतं। आता मी त्यावेळेस पुरावे देऊन सुद्धा त्याच्यावर कुठं कारवाई नाही झाली। तर एक सामाजिक कार्यकर्ता हा दक्षता जे PWDचे विभाग आहे त्यांच्याकडे गेला, त्यांनी पत्र दिलं, त्यात इन्व्हेस्टिगेशन झालं आणि मी जे जे काय बोलत होतो ते सगळं खरं निघालेलं आहे। आता ह्यात काय झालं सांगतो तुम्हाला। 2023च्या आधी म्हणजे हे दुसरं जेव्हा फुटाफुटी झाली सगळ्या पक्षाची आणि त्यांनी सरकार फॉर्म केलं, मंत्री आले, मंत्र्यांनी बंगले भारी भारी केले, म्हणजे इतके भारी केले ते ऑडिट तर तुम्ही जर बघितलं त्या ऑडिटमध्ये असं आहे की भिंतींना ग्रॅनाईट लावण्यात आलं, तिथं फर्निचर इम्पोर्टेड महागडं घेण्यात आलं। आता मुख्यमंत्री साहेबांच्या घरामध्ये एक गादी आहे, 19 लाख रुपयाची गादी आहे। तर एवढा मोठ्या प्रमाणात खर्च झाला। आता ह्यात झालं असं की एकदा खर्च झाला, पण ह्या ऑडिटमध्ये आपण जर बघितलं त्यात असं जाणवलं आहे की दुसऱ्यांदा जेव्हा हा खर्च दाखवला गेला तेव्हा खोटी बिलं काढण्यात आली, म्हणजे झालेल्या कामावर बिलं काढली आणि ते मुख्यमंत्र्यांची परवानगीसुद्धा घेतली नव्हती। आता ह्याच्यामध्ये काय आहे की मग ह्यात अधिकारी इन्वॉल्ड आहे का मंत्री इन्वॉल्ड आहे हे आपल्याला बघावं लागेल। पण कोणाकोणाच्या मंत्र्यांवर किती किती खर्च आला। अजित पवारांवर 19 लाख बंगल्यावर, सुधीर मुनगंटीवार त्यावेळेस ते मंत्री होते, पर्णकुटी 1,50,00,000, गुलाबराव पाटील साहेब त्याच्यावर 1,15,00,000चा खर्च, असा आकडा हा 30 कोटीवर जातो। आता ह्याच्यामध्ये जे दुसऱ्यांदा खर्च केला गेला त्यात तर कुठेही काम न करता नुसती बिलच काढलं असं आमचं मत आहे आणि ते खरं आहे। आता ऑडिटमध्ये तिथं आलेलं आहे। त्याच्याचबरोबर आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना 8 दिवस नागपूरला अधिवेशन आहे। आता 8 दिवस अधिवेशन असेल तर तिथे मंत्र्यांच्या बंगल्यावर एका बंगल्यावर 1 कोटी ते 1,50,00,000, 1,60,00,000चा खर्च आहे। राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांच्यावर 1,25,00,000 रुपयाचा खर्च। अरे गळू द्या ना, तो गळू द्या, कुठं काहीतरी तिथं डास येऊ द्या, काय फरक पडतोय। आज आमचे सामान्य लोक तर अडचणी येतात आणि इथं तुम्ही परत म्हणजे मुंबईमध्ये वेगळा खर्च 30 कोटी, आधी 30 कोटी त्याच बंगल्यांवर लगेच 6 महिन्यात, आणि आता नागपूरला जो खर्च झाला तो वेगळा 30-40 कोटीचा आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये एका बाजूला सांगताय की पैसा नाही, दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने खोटी बिलं काढून मोठ्या प्रमाणात पैसा तुम्ही काढताय। ह्याच्यामध्ये मंत्री सावे साहेबांनी स्वतः पत्र लिहिलंय सरकारला, अधिकाऱ्यांना, अरे मी तर बंगल्यात राहत होतो, बंगल्यात राहत असताना मला कुठेही काम झालेलं दिसत नाही आणि माझ्या बंगल्यांवर 1.5 कोटीचं बिल कसं निघालं। आता अतुल सावे साहेब त्यावेळेसचे मंत्री होते, हे स्वतः तिथं लिहितात। म्हणजे इतका भोंगळ कारभार या सरकारमध्ये आहे की मंत्र्यांना सुद्धा माहीत नाही की काय खाली चाललंय। अधिकारी बाप पैसा तिथे काढतायत, मुख्यमंत्र्यांची परवानगी सुद्धा घेत नाही, अशा पद्धतीचा कारभार हा इथं या सरकारमध्ये चालू आहे। पैसे एका बाजूला पार खोऱ्याले काढतायत आणि दुसऱ्या बाजूला जिथं पैसा मिळतोय, मलिदा मिळतो, तिथं पैसा निघतोय। पण दुसऱ्या बाजूला 80,000 कोटी रुपये मध्यमवर्गीय मराठी माणूसचे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत, जे आत्महत्या करतात, त्यांचा पैसा मात्र निघत नाही। फार चुकीची गोष्ट आहे, म्हणून हा विषय आम्ही लोकांसमोर आणलेला आहे। परंतु तुम्ही म्हणतात की एकाच कामावरती दोनदा बिल या सगळ्या प्रकरणात काढण्यात आलेली आहेत, बंगल्यांवरती खर्चाच्या प्रकरणात। खरं तर दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस बिलं काढण्यात आली त्याच कामांवरती त्याची रक्कम जवळपास किती कोटींवरती जाते? 30-35 कोटीच्या आसपास जाते आणि त्याला जी मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते ती मुख्यमंत्र्यांची परवानगी कुठेही घेतलेली नाही। अशा पद्धतीने हे ऑडिटमध्ये मुद्दे आलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये
ह्यांना जो मंत्र्यांना खर्च करावा लागतो प्रिंटिंग स्टेशनरी, त्याच्यावर जो खर्च नाही तर गॅसवर जो खर्च असतो तो तसा बघितलं तर सामान्य प्रशासनाला करावा लागतो. पण इथं असं दिसतं की PWDने तो खर्च केलेला आहे. म्हणजे खरं तो झाला आहे का नाही झाला का नुसतं PWD बिलं काढली. त्यामुळे PWDच्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे आणि याच्या मागे कोण कोण आहे हे कुठेतरी सिद्ध झालं पाहिजे, पुढं आलं पाहिजे, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. खरं तर एकीकडे हा सगळ्या बंगल्यांवरच्या खर्चाचा भ्रष्टाचार तुम्ही समोर आणतातच आहात, परंतु दुसरीकडे शेतकरी देखील अडचणीत आहेत. आजपासून पुढचे 4 दिवस राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठवाड्या दौऱ्यावरती आहे. सातत्यानं शेतकऱ्यांना जाऊन शेतबांधावरती जाऊन संपर्क साधतात आहेत की तुम्हाला मदत मिळाली आहे की नाही. परंतु आता अतिवृष्टी होऊन इतके दिवस झालेले आहेत आणि त्यानंतर आता मात्र केंद्रीय कृषी पथक महाराष्ट्रात दाखल झालं आहे. मोहोळमध्ये ते सातत्यानं ते केंद्रीय पथक जात आहे, तिथं शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहे. कुठं उशीर झालाय का या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये केंद्रीय पथकाला? 100% उशीर झालेला आहे. जेव्हा एक मोठं वादळ 2022ला आपल्या या भागामध्ये आलं होतं, ज्याच्यात महाराष्ट्राचं नुकसान झालं होतं आणि गुजरातचं नुकसान झालं होतं, तेव्हा पंतप्रधान साहेबांना इतका वेळ होता की त्यांनी तो वेळ काढला, विमानात बसले आणि गुजरातची पाहणी त्यांनी तिथं केली. दुसऱ्या दिवशी पथक तिथं गेलं, पथकाली पाहणी केली आणि ॲडव्हान्समध्ये NDRFला 1000 कोटी दिले. तेव्हा आपल्या महाराष्ट्राला काही मिळालं नव्हतं. जेव्हा सातारा, सांगली, कोल्हापूर इथं पूर आला होता, तेव्हा पथक NDRFचं 6 महिन्यानंतर गेलं होतं. आता इथं एवढा बोबाटा झाला, आपण एवढं ओढून ओढून सांगितलं, मीडियाने खूप मोठ्या प्रमाणात कव्हरेज केलं होतं की महाराष्ट्रात एवढं मोठं नुकसान झालं आहे आणि 22-25 दिवसानंतर जर पथक येत असेल आणि आम्हाला असंही कळलं की काल रात्री पथक मोबाईलच्या बॅटरीमध्ये पाहणी करत होतं नुकसान किती झालं. आता शेतकरी जर शेतीवर तो अवलंबून असेल, काय अशीच पडीक शेती तो ठेवणार नाही ना, काहीतरी करून कसं तरी आपलं काम चाललं पाहिजे. त्यामुळे थट्टा मस्करी हे केंद्रीय पथक करते असं आमचं मत आहे. उशीर झाला आहे, पण काय झालं तरी मोठ्या प्रमाणात पैसा देण्याची जरूरत आहे आणि सरकारने जो पैसा दिला आहे तो सुद्धा पुरेसा नाही. आणि ह्याच्यात काही दिवसांपूर्वी CM साहेबांनी असं ट्विट केलं होतं की NDRFचे पैसे आले. साफ खोटं आहे, त्यांना कोणीतरी चुकीचं मार्गदर्शन केलेलं आहे. ते SDRFचा फंड होता, त्यात जो केंद्राचा वाटा असतो तो त्याच्यामध्ये आला आहे. NDRFचं पथक आल्याशिवाय पैसा येत नाही आणि पथक आले कधी तर 25 दिवसानंतर आलेलं आहे. त्यामुळे असं जर तुम्ही शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणार असाल हे योग्य नाही. परंतु खरं तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या जे काही नुकसान झालंय त्या सगळ्या संदर्भात तिन्ही राज्याचे मुख्य नेते असलेले एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत 31,500 कोटी रुपयांचा एक भरघोस पॅकेज लोकांना दिलेला, शेतकऱ्यांना दिलेला. हे खरंच वास्तवदर्शी तेवढे पैसे की शेतकऱ्यांच्या खिशात पडलेले? फसवा आहे. आज जर आपण ॲव्हरेज काढलं तर प्रति शेतकरी 7,000 रुपये शेतकऱ्याला मिळालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये ते काय म्हणतात, आम्ही रब्बीला पैसे देऊ, पण तुमचे जे खरीफचं नुकसान झालेलं आहे त्याचेच अजून पैसे मिळालेले नाही. 32,000 कोटी काय मिळणार नाही. आता 32,000 कोटीमध्ये काय काय रस्ते पण घेतलेले आहेत, त्यानंतर रोजगार हमी योजनेचा पण निधी घेतला. आता आजच रोजगार हमीचे 3,000 रुपये पेंडिंग आहेत, अजून लोकांना मिळेना. आणि मग तुम्ही ते रोजगार हमीचे पैसे कधी देणार या शेतकऱ्याला? त्याच्याचबरोबर त्याच्यामध्ये इन्शुरन्सचा जो पैसा येणार आहे, आता विमा काय गव्हर्नमेंटली भरलेला नाही, शेतकऱ्याला भरलेला आहे. त्यात पण काय काय शेतकऱ्याला विम्याचा पैसा 5 रुपये 25 रुपये प्रति शेतकरी मिळालेला आहे. त्यात 4 ट्रिगर ह्यांनी काढले, त्यात नुकसान झालं आणि हे सगळे पैसे घेऊन 32,000वर नेलं होतं. मी तुम्हाला सांगतो, काही झालं तरी 15,000 कोटीच्या पुढं काय हे पॅकेज जाणार नाही आणि 15,000 कोटी रुपये हे कमी आकडा आहे, कारण शेतकऱ्याचं नुकसान हे 60-70,000 कोटीपेक्षा जास्त झालेलं आहे. खरं तर आता शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा झालाच, परंतु वोट चोरीचा मुद्दा आता सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात गाजताना पाहायला मिळतोय. नुकतेच मंत्री आहेत आशिष शेलार यांनी पण देखील पत्रकार परिषद घेतली. त्यांनी देखील तुमच्या विरोधकांच्या खरं तर मतचोरीला दुजोराच दिला आणि त्यांनी फक्त एक मुस्लिम मतं आणि एक हिंदू मतं अशा पद्धतीचं बायफर्गेशन त्यांनी या सगळ्या दुबार मतदारांच्या संदर्भात केलेलं. दुबार मतदार होणंच मुळात चुकीचं आहे, पण त्याच्यामध्ये देखील धर्मवाद आणणं हे कितपत योग्य आहे? आता आम्ही गेले काही महिने सगळेच मिळून सांगत आहोत की दुबार मतदार नोंदणी झालेली आहे आणि ती खूप मोठी झाली आहे. पण तुम्ही बघा ना, 2024चं लोकसभेचं इलेक्शन होतं, 2019 ते 24पर्यंत महिन्याला काहीतरी 40,000 लोकांचं रजिस्ट्रेशन तिथं झालेलं आहे, महिन्याला नवीन मतदार नोंदणी. आणि असं करत 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 ते 32 लाखावर गेलं 5 वर्षामध्ये. पण जेव्हा लोकसभेचं इलेक्शन हे हारले, म्हणजे कमी आले महाराष्ट्रात,
तेव्हा 2024 लोकसभेचं इलेक्शन झाल्यापासून 2024 विधानसभेचं इलेक्शन होऊस तर 6 महिन्यामध्ये 48 लाख नावं नोंदणी झाली. म्हणजे महिन्याला किती? 8 लाख. आधी किती होतं? 40,000. आता किती आलं? 8 लाख. याच्यात घोळ झाला. आम्ही हेच बोलत होतो. BJP म्हणत होतं नाही नाही असं काय नाही झालं. इलेक्शन कमिशन म्हणलं काहीच नाही. मग जेव्हा 1 लाख लोकांचा तिथं हे झाला, मोर्चा झाला, त्यानंतर हे जागे झाले, शेलार साहेबांनी तिथं पुढाकार घेतला, प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी काय सांगितलं? हो, दुबार नोंदणी झाली. ठीक आहे, त्याला वोट जिहादचं अँगल देण्याचा प्रयत्न केला. आता आम्ही मुद्दा मांडला तेव्हा मुस्लिमचं पण दुबार घेतलं, हिंदूंचं पण घेतलं, सगळ्या समाजाचं घेतलं. आदित्य ठाकरेंनी तसंच राज ठाकरेंनी सुद्धा. आम्ही भेदभाव कधी केला नाही. आमचं तर मत आहे की कुठल्याही समाजाचा असो, जाती धर्माचा असो, डबलदार नाव आलंच नाही पाहिजे. आशिष शेलार आणि BJP आधी मान्य करत नव्हतं. मग आशिष शेलारांनी मान्य केलं, धाडसच लागतं, त्यांचं अभिनंदन करतो. आणि लगेच दुसऱ्या दिवशी इलेक्शन कमिशननी सुद्धा सांगितलं आणि तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला, दुबार नोंदणी असेल तर काय? ते म्हणजे 2 स्टार करणार, 3दा असेल तर 3 स्टार करणार. मग इलेक्शन कमिशन सुद्धा मान्य करतं की दुबार नोंदणी. तर आता इलेक्शन कमिशन एक स्वायत्त संस्था आहे. जर त्यांना माहिती आहे की घोळ झाला यादीमध्ये, तर त्यांनी लगेचच्या लगेच निर्णय घ्यायला पाहिजे होतं. इलेक्शन आपण पुढे घेऊ. आमच्याकडे सॉफ्टवेअर असेल तर सॉफ्टवेअरचा उपयोग करू, सगळी दुबार नावं आम्ही काढून टाकू असं बोलायला पाहिजे होते. पण तसं काय ते बोलले नाहीत. मग तेच म्हणतो, लोकशाहीला आणि संविधानाला धोका आहे. आता उद्या जाऊन आमचे नेते काय बोलतात हे बघावं लागेल. पण त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे इलेक्शन कमिशन आहे, त्यांच्याकडे EVM मशीन आहे, VVPAT ते काय आपल्याला देणार, त्यात गुंड आहेत, सगळा घोळ आहे मतदार यादीचा. त्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आम्ही सामान्य लोकांना घेऊन आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांना घेऊन लढणार आहोत. इलेक्शन मनापासून हे सर्व लोक लढतील आणि या बलाढ्य शक्तीला योग्य असं उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण अशी अपेक्षा आहे. खरं तर तुम्ही आशिष शेलारांचं अभिनंदन देखील करता. पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही त्यांना सांगितलं की ते विभीषण आहे सध्याचे, तुम्ही त्यांचं अभिनंदन करतात. परंतु एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः म्हणत होते की मतदार याद्यांमध्ये कोणता घोळ नाही, फक्त हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधी पक्षाकडनं सातत्यानं केला जातोय. परंतु आता सत्ताधारीच मंत्री आशिष शेलार म्हणतात की वोट जिहादचं हे सगळं प्रकरण जे आहे ते होताना पाहायला मिळतात. कुठेतरी त्यांच्या पक्षांमध्येच हा अंतर्गत कलह कुठेतरी मुख्यमंत्री आणि शेलारांमध्ये आहे का? कारण की ज्या पद्धतीने मुख्यमंत्री वेगळी स्टेटमेंट देतात, आशिष शेलार पत्रकार परिषदेतून एक वेगळी माहिती देतात. एक तर आशिष शेलार साहेबांनी स्वतः ही पत्रकार परिषद घेऊन कुठं ना कुठेतरी एक घरचा आहेर दिला असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. की तेच मान्य करत आहेत की हो, दुबार मतदार नोंदणी झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन केलं, त्यांच्या आत्मविश्वासाचं अभिनंदन केलं. पण जर त्यांना पक्षाला सांगितलं असेल की ही पत्रकार परिषद घ्या आणि स्वतःहून त्यांनी घेतली नसेल, दुसऱ्या बाजूला तिथं रवींद्र चव्हाण होते, त्यांना नाही सांगितलं, साटम जे आहेत मुंबईचे अध्यक्ष जे शेलार साहेबांच्या नावावर, त्यांना नाही सांगितलं, आशिष शेलारांनाच सांगितलं, तर कदाचित मग BJPलाच असं वाटत असेल आशिष शेलारांची हिट विकेट व्हावी. म्हणजे ह्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक, धाडस दाखवलं असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, नाहीतर कुठंतरी एक हिट विकेट करून आशिष शेलार साहेबांना मात्र त्यांच्या मोठ्या वरिष्ठ भाजपच्या नेत्यांनी हे अडचणीत आणलं असं आपल्याला म्हणावं लागेल. पण काही झालं असलं तरी आम्ही जे म्हणतोय ते भाजपने स्वीकारलं आणि ते फक्त आशिष शेलारांमुळे स्वीकारलं. त्यासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. खरं तर मतचोरीच्या संदर्भातलाच एक पुढचा प्रश्न आहे. आज राहुल गांधी पत्रकार परिषद घेत होते. राहुल गांधी म्हणत होते की हायड्रोजन बॉम्ब येणार. त्यांनी त्या पद्धतीने तसे पुरावे हायड्रोजन बॉम्बच्या संदर्भात दिलेले आहेत. त्यांनी अनेक आज पत्रकार परिषदेमध्ये जे बोगस मतदार आहेत त्यांची यादीच त्यांनी वाचून दाखवलेली आहे. परदेशातले नागरिक सुद्धा काही वोटर्स जे आहेत ते म्हणजे निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड असल्याचे पुरावे त्यांनी या सगळ्या पत्रकार परिषदेत दिले. बघा ना, एक ब्राझिलियन मॉडेल, त्यांचंसुद्धा इथं आधार कार्ड आहे, त्यांचंसुद्धा इथं वोटिंग कार्ड आहे. आता काही दिवसांपूर्वी मी ट्रम्प तात्याचं नाव माझ्या मतदारसंघामध्ये रजिस्टर करून घेतलं. खोटं, ते काय खरं नव्हतं. म्हणजे आधार कार्ड तो खोटंच होतं. पण इलेक्शन कमिशन क्रॉस व्हेरीफाय करत नाही, हे आम्ही इलेक्शन कमिशनला सांगतो की अशा पद्धतीने खोटी लोकं येतात. आता ट्रम्प तात्याचं खोटं आधार कार्ड तिथं आम्ही काढलं आणि सांगून काढलं की हे खोटं आहे, आमच्यावर कारवाई झाली. आता जसं ट्रम्प तात्याचं कार्ड आम्ही काढलं तसं त्या ब्राझिलियन मॉडेलचं कार्ड हे हरियाणामध्ये 22 वेळा काढलेलं आहे असं आम्हाला तिथं कळतं. आता मग आम्ही म्हणत होतो ते काय खोटं बोलत नव्हतो. अशा पद्धतीने लाखो लोकांची नावं ही खोट्या आधार कार्डचा उपयोग करून आणि खोट्या मतदार कार्डचा उपयोग करून ही आपल्याकडे रजिस्टर केली जातात
आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने 2024 महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये घोळ झाला. लोकसभेमध्ये हा घोळ झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही, नाही तर थोड्या प्रमाणात झाला असेल, पण ट्रायल खरं कुठं झालं असेल तर विधानसभा महाराष्ट्रात झाला. आणि ही ट्रायल इथं तसं बघितलं तर भाजपच्या बाजूने यशस्वी झाली. आम्ही चोऱ्या शोधून काढल्या, राहुल गांधींनी सुद्धा चोऱ्या शोधून काढल्या, पण येणाऱ्या लोकसभेमध्ये ही ट्रायल न थांबवता त्यांनी घेतली. आणि त्याच्यामध्ये हे जर 400च्या पुढे गेले, जे भाजपचे लोक म्हणत होते सातत्याने की आम्हाला संविधान बदलायचे आणि सगळी आरक्षणं काढून टाकायची, हे नक्कीच त्या ठिकाणी परंतु तुम्ही ज्यावेळेस आधार कार्ड काढलं ट्रम्पचं त्यावेळेस तुमच्यावरती गुन्हा दाखल होतो. आता मात्र लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधी, त्यांनी तर ब्राझिलियन जी मॉडेल आहे तिचं आधार कार्ड समोर आणलेलं आहे. गुन्हा दाखल होईल असं वाटतंय का? तुम्ही एकीकडे तुम्ही आरसा दाखवण्याचा प्रयत्न करतात, आरसा दाखवणाऱ्यालाच इथं शिक्षा केली जाते. आता बघूया ना, ते 40 पैशाचे अंधभक्त भाजपचे आहेत ज्यांनी माझ्यावर FIR करण्यासाठी सांगितलं आणि दुर्दैव असं पोलिसांनी ते FIR करून घेतलं. आता राहुल गांधीजींच्या बाबतीत ते होते का आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागेल. पण राहुल गांधीजींवर आधीसुद्धा इलेक्शन कमिशननी कारवाई FIR कुठेतरी केलं असं आम्हाला कळतं आहे. आणि आता आम्हाला महाराष्ट्राच्या सरकारने ते आमच्यावर FIR केलं आहे, त्यामुळे आम्ही कोणालाही त्या ठिकाणी घाबरत नाही. म्हणजे आम्ही जे म्हणत होतो त्याला आता कुठेतरी शिक्कामोर्तब होताना आपण सगळेजण बघू शकतो. आता फक्त एकच गोष्ट आपल्या माध्यमातून मी या 40 पैशाच्या गँगला सांगतोय की चुकून सुद्धा आशिष शेलार साहेबांनी सुद्धा दाखवून दिलं की इथं वोट चोरी होतीये, डबल नोंदणी तिथं होतीये. तर आशिष शेलारांच्या बाबतीत तुम्ही जर FIR करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी तो FIR जर स्वीकारला तर आशिष शेलारांच्या बाजूली आम्ही सर्वजण आंदोलन करू, त्यांच्या बाजूली भक्कमपणे उभा राहू. त्यामुळे जे आमच्या बाबतीत तुम्ही केलं, आमच्यावर कारवाई तुम्ही केली, FIR केलं, ते मात्र आशिष शेलारांच्या बाबतीत तुम्ही करू नका. ही धमकी या 40 पैशाच्या गँगला लोकशाही वाचवणाऱ्याच्या लोकांच्या बाजूने मी त्या ठिकाणी देत आहे. खरं तर एक शेवटचा प्रश्न, मनसेबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय? कारण की सातत्यानं आढावा बैठका तुमच्या पक्षाच्या होतात. एकीकडे काँग्रेसची काल बैठक झाली, काँग्रेस म्हणते की आम्ही मनसेसोबत जाण्यास अनुकूल नाही, त्या सगळ्या संदर्भात हायकमांडशी बोलू. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरागत युती आहे. मनसे तुमच्याबरोबर तुम्ही मनसेला घेण्यास अनुकूल आहात का? जर तुम्ही घेतला तर तुमच्या मतदान प्रक्रियेत लोकांचा काही फरक पडेल का? 2014 पासून आत्तापर्यंत काय चाललंय तर महाराष्ट्राचं महत्त्व या देशामध्ये कसं कमी होईल यासाठी मुद्दामून काही गुजरातचे नेते जे दिल्लीत बसलेले आहेत ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. आणि दुर्दैव असं महाराष्ट्रातले काही नेते त्यांना सहकार्य तिथं करत आहेत. म्हणजे महाराष्ट्राचे जे काही निर्णय घेतले जातात ते दुर्दैवाने दिल्लीवरनं आज घेतले जातात, हे आम्हाला पटत नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असणारे जे मराठी पक्ष आहेत, नाही तर मराठी नेते आहेत, ते जर एकत्रित येऊन हे जो काय घुसखोरी आपल्या महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या लोकांची नेत्यांची जी होत आहे निर्णयाबद्दल, ती जर थांबणार असेल तर मला असं वाटतं की जसं महाविकास आघाडी होत असताना कॉमन मिनिमम प्रोग्राम एक केला होता आणि तो सगळ्यांनी फॉलो केला, तसंच कॉमन मिनिमम प्रोग्राम करत जर आपण मनसेला सुद्धा घेतलं आणि त्या पद्धतीने मनसेली जर ऐकलं, महाराष्ट्राला प्रगती प्रताव कसं घेऊन जायचं, मुंबईला कसं घेऊन जायचं आणि त्याच्यात आपण कसं बोलायचं, कसं वागायचं, यासाठी जर मिनिमम प्रोग्राम झाला तर मराठी नेते आणि मराठी पक्ष एकत्रित येऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान जर राखणार असतील, नाही तर त्यासाठी प्रयत्न करणार असतील, नाही तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करणार असतील, एक नागरिक म्हणून काही हरकत नाही असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. शेवटी निर्णय हा आमचे वरिष्ठ तिथं घेतील असं वाटतं. धन्यवाद रोहितजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. खरं तर आमदार रोहित पवार होते. मंत्र्यांच्या बंगल्यांवरती कशा पद्धतीने कोट्यावधींचा खर्च जो आहे तो केला जातोय आणि एकदाच काम करून दोनदा बिलं जी आहेत ती अधिकाऱ्यांकडनं काढली जातात. या सगळ्या लिंकमध्ये कोण भ्रष्टाचारी आहेत या सगळ्या संदर्भाची चौकशी जी आहे ती झाली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आमदार रोहित पवार यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.